नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज खूप महत्त्वाची बातमी आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। यासाठी सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिले पैसे जमा होतील। जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मदतीचा पहिला हप्ता लवकरच योजनेचा लाभ हस्तांतरित गुरुवारी यशस्वीपणे चाचणी करण्यात आली। राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून ही चाचणी यशस्वी ठरविल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले। आतापर्यंत 1,30,29,980 अर्ज या योजनेसाठी पात्र झाले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्टला सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती तटकर यांनी आपल्या एक्स पोस्ट द्वारा दिली। इतर केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणतेही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनले त्यांनी। काही जिल्हे आणि त्यांची अर्जाची संख्या: पुणे 9,73,063 असे अर्ज झालेले आहेत। नाशिक 7,37,708 अर्ज। अहिल्यानगर 7,08,948 अर्ज। कोल्हापूर 6,96,073 अर्ज। सोलापूर 6,14,962 अर्ज। सांगली 4,59,836 अर्ज। छत्रपती संभाजीनगर 5,41,554 अर्ज। सातारा 5,30,828 अर्ज। रायगड 3,85,886 अर्ज। पुण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्ग सर्वात कमी अर्ज आलेले आहेत। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत 1,41,98,898 महिलांना योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे। पात्र असलेल्या महिलांची छाननी असून सुरू आहे। सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील अर्ज आले आहेत। 9 लाख पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।